नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपले स्वागत। वाहनाचा अपघात कसा होऊ शकतो आणि त्याला रस्त्याने कशा प्रकारे भीषण सामोरं जावं लागतं हे सोरतापाडी येथील अपघातात दिसून आलं। शाळेची बस चालली होती आणि पुढे ट्रकमध्ये लोखंडी सळ्या भरलेल्या होत्या। नेमका अपघात कसा झाला ही जरी माहिती नसली तरी अपघात तो भीषण होता। पण हे वास्तव भीषण असलं तरी रस्त्यावरती असा अपघात होत असताना अशा सळ्या भरून जर वाहतूक नियंत्रकांनी त्याच्याकडे लक्ष दिलं असतं तर हा अपघातच घडला नसता। आपण पाहूयात या अपघातातील मन विचलित करणारी काही दृश्य। आयुर्वेदिक वैद्यांनी तयार केलेली न्यू युनायटेड फार्मसीची शास्त्रशुद्ध निर्मल सुगंधी उटणी। केशर उटणे, मैसूरे चंदन, मराठी मोगरा, शाही गुलाब, दिलखुश, पारंपरिक उटणे आणि युनायटेड निर्मल सुगंधी अभ्यंग तेल म्हणजेच दिवाळी सर्व स्टोर्स मध्ये उपलब्ध। निर्मल सुगंधी उटणे। प्रेक्षको, मुरलीधर मोहोळ यांनी आता एक महामॅरेथॉन आयोजित केली आहे। पुण्याला मॅरेथॉनची पहिली ओळख सुरेश कलमाडींनी करून दिली आणि त्यानंतर आता मॅरेथॉन मोठ्या प्रमाणात पुण्यात होऊ लागलेले आहेत। सकाळ आहे, महाराष्ट्र टाइम्स आहे, अनेक वर्तमानपत्र, अनेक क्लब्स त्याच्यामध्ये येतात। परंतु आता मुरलीधर मोहोळ यांनी महामॅरेथॉनचं आयोजन करायचं ठरवलंय। जाणून घेऊयात त्यांच्या शब्दात। 2014 पासून देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिवस जयंती म्हणजेच राष्ट्रीय एकता दिवस म्हणून जाहीर केला आणि त्यांच्या जयंती निमित्तानं तेव्हापासून देशामध्ये राष्ट्रीय एकता दौड रन फॉर युनिटी हा उपक्रम सुरू झाला। या वर्षीपासून आपण पुण्यामध्ये याच धर्तीवरती पुणे रन फॉर युनिटी राष्ट्रीय एकता दौड या मॅरेथॉनचं आयोजन केलंय। ही मॅरेथॉन 2 नोव्हेंबरला सकाळी सप महाविद्यालयाच्या मैदानावरती सुरू होईल। एकूण 4 वेगवेगळ्या गटांमध्ये ही मॅरेथॉन होईल। त्याच्यामध्ये 21 किलोमीटरची हाफ मॅरेथॉन, 10 किलोमीटर स्पर्धात्मक धाव, 5 किलोमीटर फन रन, 3 किलोमीटर फॅमिली व बिगिनर रनर अशा 4 वेगवेगळ्या प्रकारामध्ये ही स्पर्धा होतीये, मॅरेथॉन होतीये। या मॅरेथॉनसाठी देशभरातून अनेक वेगवेगळ्या राज्यातून खेळाडू सहभागी होत आहेत। दिल्ली असेल, मुंबई, अहमदाबाद, बेंगलोर, हैदराबाद, चंदीगड, जयपूर, लखनौ अशा वेगवेगळ्या शहरातून खेळाडू याच्यामध्ये सहभागी होत आहेत। तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरती सुद्धा इथिओपिया आणि केनियाचे सुद्धा खेळाडूंनी आपला सहभाग निश्चित केलाय। दसऱ्याला आम्ही या मॅरेथॉनची नोंदणी सुरू केली होती आणि आज मला सांगायला आनंद वाटतो की केवळ मागच्या 8-10 दिवसाच्याच कालावधीमध्ये 10,400 धावपटूंनी याच्यामध्ये आपला सहभाग निश्चित केलाय आणि त्यामुळे कमीत कमी 20,000 धावपटू याच्यामध्ये सहभागी होतील अशा प्रकारचं नियोजन आम्ही केलंय। एकूण 10 लाख रुपयाची रोख बक्षीस याच्यामध्ये असतील।
आयुर्वेदिक वैद्यांनी तयार केलेली न्यू युनायटेड फार्मसीची शास्त्रशुद्ध निर्मल सुगंधी उटणी. केशर उटणे, मैसुरे चंदन, मराठी मोगरा, शाही गुलाब, दिलखुश, पारंपरिक उटणे आणि युनायटेड निर्मल सुगंधी अभ्यंग तेल म्हणजेच दिवाळी. सर्व स्टोर्स मध्ये उपलब्ध. निर्मल सुगंधी उटणे. महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झाली आणि त्यामुळे शेतकरी राजाचं नुकसान मोठ्या प्रमाणात झालं. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी शेतकऱ्यांकरता अतिशय ठोस असा निधी आणि पावलं उचलली आहेत. जाणून घेऊयात डॉक्टर नीलम गोरे यांच्या शब्दात. महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीमुळे हजारो लाखो शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं आणि याबद्दल केंद्र सरकार कसं काही करत नाही अशा प्रकारची चर्चा चालली होती. संकट खूप मोठं आहे, परंतु केंद्र सरकारच्या मदतीने राज्य सरकारने थेट शेतकऱ्यांना मदत म्हणून फार मोठ्या प्रमाणामध्ये 12 प्रकारची मदत उपलब्ध करून दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये 6175 कोटीची मदत थेट शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्याखेरीज कोरडवाहू शेती, हंगामी बागायत, कायम बागायत, शेतकऱ्यांसाठी बियाणं आणि इतर कामं, त्याचबरोबर विम्याची रक्कम, खरडून गेलेल्या जमिनींसाठी नरेगामार्फत मदत, जनावरांच्या नुकसानीप्रती मदत, दुकानदारांना मदत, विहिरीच्या नुकसानीसाठी मदत, तसेच पायाभूत सुविधांसाठी सुद्धा 10,000 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. तसेच कर्ज वसुलीसाठी स्थगिती, फी माफी आणि पीक विमा यासुद्धा संदर्भामध्ये चांगली पावलं उचललेली आहेत. केंद्र सरकारला काही करायचंच नाही आहे, राज्य सरकार कसं निष्फळ आहे अशा पद्धतीची हाकाटी किंवा गैरसमज बऱ्याचशा लोकांच्या मनात होत होता. तर इथे मला सांगावंसं वाटतं की शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं पाऊल राज्य सरकारने उचललेलं आहे. केंद्र सरकारचे मी आभार मानते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमितजी शहा आणि कृषी मंत्री शिवराज चव्हाण आणि सगळ्यांचे आभार मानते. त्याचबरोबर राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार आणि अनेक मंत्री जेव्हापासून पूर आला आणि त्याच्यामध्ये मदत कार्यामध्ये त्यांनी झोकून दिलेलं आहे, एक क्षणसुद्धा सरकारला शेतकऱ्यांचा विसर पडलेला नाही आणि त्याबद्दल त्यांनी तळमळीतून हे जे पॅकेज दिलेलं आहे त्याबद्दल मी राज्य सरकारचे मनापासून आभार मानते आणि पुढच्या काळामध्ये त्याची